हॅलो मैत्रिणींनो, चला जाऊया ना गुडवेलाची वडी करायला. हा आमचा पारंपरिक पदार्थ बरे का. माझ्या भरपूर मैत्रिणींना ही रेसिपी हवी होती. म्हटलं सांगण्यापेक्षा प्रात्यक्षिक कृतीच करावी, कारण आमच्या शिक्षकी भाषेत प्रात्यक्षिक पाहिलेलं ज्ञान हे चिरकाळ टिकणारं असतं. आता तुम्ही म्हणाल इथे ही शाळा आणली मग बरं असं. गुळवेल, गिलोय हे रोगप्रतिकारक क्षमतेने ओतपोत भरलेलं आणि पौष्टिक आहे बरं का, यात दुमतच नाही. चला करूया सुरुवात. गुळवेलाची पोपटी पोपटी पाने म्हणजेच कोवळी कोवळी पाने घ्यायची, फक्त कोवळी पाने स्वच्छ धुवून चिरायची. 2 वाट्या बारीक चिरलेला गुळवेल, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि जिरा यांचं वाटण. मग ते मिक्सरला करा किंवा पाट्यावर करा. मला पाट्यावर आवडतं म्हणून मी पाट्यावर करते बरं का. बरं, मसाल्याचं वाटण आणि मसाल्याचं पाणी पण काढून घेतलं. गुळवेलाची चिरलेली पाने, कांदा, वाटण, तिखट, मीठ, हळद हे मिक्स करून घाला आणि त्याच्यात अर्ध लिंबू पिळून घालायचं, कारण गुळवेल किंचित बरं का असं कडवट असतं, म्हणून ते लिंबू पिळून घालायचं. मग त्या मिश्रणात जेवढं बसेल तेवढंच बेसन घालायचं. अति बेसन घालायचं नाही, कारण अति झालं की वडे बकर आणि पचायलाही जड होतात. ठीक आहे. नंतर बेसन घालून छान मिक्स करा आणि मग त्याचे वडे थापा. बघा वडे थापण्याची क्रिया किती फास्ट होते. शाळेची घाई बाबा. मग वडे थापले की ते इडली पात्रात मी तेल लावण्यापेक्षा माताळूचं पानच घालते, कारण माताळूच्या कोवळ्या पानाची सुद्धा सेम वडी केली जाते, कारण ते माताळूचं पान पोटात गेलं तरी ते पौष्टिकच असतं. छान वडे थापायचे आणि छान वाफेवर मांडायचे आणि वडे झाले की छान गार झाल्यानंतर त्याचे काप करा. काप केल्यानंतर त्याची दोन मोठे चम्मच एका पातेल्यात तेल घालायचं, 2 मोठे बारीक कांदा चिरून घालायचं आणि त्यात वडी घालून छान मिक्स करा. 2 मिनटं वाफेवर झाले की आपला टिफिन भरा, न्या शाळेत. बघा मी नेला तसा. लंच ब्रेकला बघा सर्वांनी खाल्ली, मी खोटं नाही बोलत. बघा सर्वजण काय म्हणताय ते. हा, कशी झाली सांगा आता. कशी वाटली रेसिपी? आवडली का? मग करून बघा. आणि गुळवेल नसेल तर माझ्याकडून न्या, माझ्याकडे भरपूर आहे. आणि घरी लावा गुळवेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येते पुन्हा हिरवा रंग घेऊन.